20 औषधी झाडांचे उपयोग. 1. तुळस. तुळशीचा सर्वात जास्त आणि मुख्य उपयोग म्हणजे शरीराची इम्युनिटी वाढवणे. तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल गुण असतात. शरीराला रोगांपासून लढायला मदत करते. सर्दी, खोकला, ताप यापासून संरक्षण करते. कशी वापरावी? रोज सकाळी 4-5 तुळशीची पाने खा किंवा तुळशीचा काढा चहा प्या. 2. कोरफड. कोरफडीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्वचा सुंदर आणि निरोगी ठेवणे. पिंपल्स कमी करते. त्वचा थंड ठेवते, कूलिंग इफेक्ट. डाग, काळेपणा कमी करते. त्वचेला नैसर्गिक ग्लो देते. कशी वापरावी? ताज्या कोरफडीचा जेल चेहऱ्यावर लावा किंवा थोड्या प्रमाणात रस प्या, मर्यादित प्रमाणात. 3. कडुलिंब. कडुलिंबाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीरातील रक्त स्वच्छ करणे. शरीरातील विषारी द्रव्य, टॉक्सिन्स बाहेर काढतो. त्वचा रोग, पिंपल्स, खाज, फोड कमी करतो. शरीराला आतून स्वच्छ ठेवतो. कडुलिंबाची दातण वापरल्यास दात मजबूत होतात. कसा वापरावा? सकाळी 4-5 पाने छळा. कडुलिंबाचा काढा प्या किंवा पेस्ट करून त्वचेवर लावा. 4. अश्वगंधा. अश्वगंधाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीराला ताकद देणे आणि ताण कमी करणे. शरीराची ताकद आणि स्टॅमिना वाढवते. मानसिक ताण, स्ट्रेस कमी करते. झोप सुधारते. शरीराला रिलॅक्स आणि काम ठेवते. कशी वापरावी? रात्री झोपण्यापूर्वी दुधात 1 चमचा अश्वगंधा पावडर घ्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅप्सूल्स घ्या. 5. गुळवेल. गुळवेलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीराची इम्युनिटी वाढवणे. शरीराला रोगांपासून लढायला मदत करते. सर्दी, खोकला, ताप कमी करण्यात उपयोगी. कोरोना काळात गुळवेलचा काढा खूप लोकप्रिय होता. कसा वापरावा? गुळवेलचा काढा बनवून प्या किंवा रस पावडर वापरा. 6. हळद. हळदीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीरातील सूज कमी करणे आणि जखम लवकर भरून काढणे. जखम लवकर भरते. सूज, इन्फ्लॅमेशन कमी करते. अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे इन्फेक्शन कमी करते. शरीराला आतून हील करते. कशी वापरावी? रात्री हळदीचे दूध प्या. जखमेवर हळद लावा. स्वयंपाकात नियमित वापरा. 7. आले. आल्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पचन सुधारणे. अन्न लवकर पचते. गॅस, ॲसिडिटी कमी होते. मळमळ, नौसिया कमी करते. भूक वाढवते. कसे वापरावे? आल्याचा चहा बनवून प्या. जेवणात वापरा. मधासोबत आले घ्या. 8. लसूण. लसणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हृदय निरोगी ठेवणे. रक्तदाब कमी करण्यात मदत. कोलेस्ट्रॉल कमी करतो. रक्ताभिसरण सुधारतो. हृदयविकाराचा धोका कमी करतो. कसा वापरावा? सकाळी रिकाम्या पोटी 1-2 कच्च्या पाकळ्या खा. स्वयंपाकात वापरा. 9. पुदिना. पुदिन्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोटाचे त्रास कमी करणे. गॅस, ॲसिडिटी कमी होते. पोट थंड ठेवतो. अपचन, इंडिजेशन कमी करतो. मळमळ, नौसिया कमी करतो. कसा वापरावा? पुदिन्याची चटणी खा. पुदिन्याचा चहा पाणी प्या. पानं थेट घळा. 10. लेमन ग्रास म्हणजे गवती चहा. गवती चहाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मन शांत ठेवणे आणि ताण कमी करणे. शरीर रिलॅक्स होते. चांगली झोप येते. अँझायटी व स्ट्रेस कमी होतो. मन फ्रेश व हलकं वाटतं. कसा वापरावा? गवती चहाचा काढा चहा बनवून प्या. पाण्यात उकळून रोज प्या. 11. ब्राह्मी. ब्राह्मीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मेंदूची ताकद आणि स्मरणशक्ती वाढवणे. मेमोरी, स्मरणशक्ती सुधारते. कॉन्सन्ट्रेशन वाढते. अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी खूप उपयोगी. मेंदू शांत ठेवते. कशी वापरावी? ब्राह्मी पावडर दूध किंवा पाण्यासोबत घ्या. ब्राह्मी चहा काढा प्या. 12. शतावरी. शतावरीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे महिलांच्या आरोग्याला सपोर्ट करणे. हार्मोन्स बॅलन्स ठेवते. मासिक पाळी, पिरियड्स नियमित करण्यात मदत. पीसीओएस हॉर्मोनल समस्या कमी करण्यात उपयोगी. गर्भधारणेनंतर शरीर मजबूत करते.
कशी वापरावी? शतावरी पावडर दुधात घेणे किंवा काढा चहा प्या. 13 आवळा. आवळ्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. व्हिटॅमिन सी खूप जास्त प्रमाणात असते. सर्दी, खोकल्यापासून संरक्षण. शरीराला रोगांशी लढायला मदत. त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर. कसा वापरावा? रोज 1-2 आवळे खा. आवळ्याचा रस चूर्ण घ्या. मुरंबा किंवा लोणच्यातही वापरता येतो. 14 निलगिरी. निलगिरीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे श्वसनाचे त्रास कमी करणे. नाक बंद, ब्लॉक्ड नोज लगेच मोकळं होतं. सर्दी, खोकला कमी होतो. श्वास घेणं सोपं होतं. छातीतील कफ कमी होतो. कसा वापरावा? गरम पाण्यात 2-3 थेंब निलगिरी तेल टाकून वाफ घ्या. तेलाने छाती डोक्यावर हलका मसाज करा. 15 लवंग. लवंगाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे दातदुखी कमी करणे. लवंगात युजनॉल असते, नैसर्गिक पेनकिल्लर. दातदुखी लगेच कमी होते. हिरड्यांची सूज कमी करते. तोंडातील जंतू नष्ट करते. कशी वापरावी? दातदुखी असल्यास 1 लवंग खळा. लवंग तेल हलकं लावा. काढा चहा बनवून प्या. 16 दालचिनी. दालचिनीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे. इन्स्युलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते. ब्लड शुगर कमी करण्यात मदत. डायबेटिस असणाऱ्यांसाठी उपयोगी. गोड खाण्याची इच्छा कमी करते. कशी वापरावी? दालचिनीचा चहा काढा प्या. पावडर मधासोबत घ्या. स्वयंपाकात वापरा. 17 बेल. बेलाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोटाचे आजार बरे करणे. जुलाब, डायरिया थांबवतो. अपचन कमी करतो. पोट थंड ठेवतो. आतड्यांना मजबूत करतो. कसा वापरावा? बेलाचा सरबत रस प्या. पिकलेला बेल खा. पानांचा काढा प्या. 18 अर्जुन. अर्जुनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हृदय मजबूत ठेवणे. हृदयाची कार्यक्षमता सुधारते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत. कोलेस्ट्रॉल कमी करण्यात उपयोगी. हृदयविकाराचा धोका कमी करतो. कसा वापरावा? अर्जुनाची साल, अर्जुन चल काढा बनवून प्या. पावडर दूध पाण्यासोबत घ्या. 19 सर्पगंधा. सर्पगंधाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे उच्च रक्तदाब हाय कमी करणे. कमी करण्यात प्रभावी. हृदयावरचा ताण कमी करतो. शरीर शांत ठेवतो. कशी वापरावी? सर्पगंधा पावडर गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. 20 झेंडू. झेंडूचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जखम लवकर भरून काढणे. जखम लवकर भरते. सूज आणि वेदना कमी होते. अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे इन्फेक्शन कमी होते. त्वचेला हील करण्यात मदत. कसा वापरावा? झेंडूची पेस्ट जखमेवर लावा. काढा चहा बनवून प्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.